हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय 4 व्लॉग. आणि आज आपण जात आहोत फिरायला. तर त्यासाठी बाईकमध्ये पेट्रोल भरून घेऊया, कारण आज आपण बाईक राईड करणार आहोत, म्हणजेच बाईकने फिरायला जाणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला आता 20 ते 25 मिनटापर्यंत प्रवास करायचा आहे. हा आहे आमचा सफाळे घाट. छान असा सफाळे घाटामध्ये गाडी चालवण्याला जी मजा येते ते कुठेच येत नाही आहे. आणि आता आपण पोचले आहोत जलसार जेटीला. ही आहे जलसार जेटी. आणि मी आता वाट बघत आहे रोरो फेरीची, कारण आज मी जाणार आहे रोरो फेरीने विरारला तुम्ही बाय रोडने जाऊ शकतात, लोकल ट्रेनने जाऊ शकतात, आणि हा तिसरा ऑप्शन आहे रोरो फेरीचा. तर तिकीट काढून घेऊया फेरीचा पण. पर पर्सन 30 रुपये. आणि आपली फेरी पण आलेली आहे. फेरीमध्ये जायचा हा अनुभव माझा फर्स्ट टाईम आहे. तर बघूया कसा हा अनुभव येतो आहे. तुम्ही कधी गेलेले आहेत का या रोरो फेरीमध्ये? गेले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. खूप एक्साइटमेंट होते, कारण आज मी पहिल्यांदा जात आहे रोरो फेरीमध्ये. आणि बाहेरचा दृश्य, आहा काय सुंदर. पांढरं शुभ्र अशी ढग, त्याच्यामध्ये निळा आकाश, किती सुंदर व्ह्यू दिसते. बघा तुम्ही, किती छान. जिंदगीमध्ये असे नवीन नवीन एक्सपेरिमेंट आपल्याला करता आले पाहिजेत, क्योंकि जिंदगी मिलेगी ना दोबारा. आणि लाईव्ह जॅकेट हे बघून मी खूप खुश झाली, बिकॉज मला पोहता येत नाही आहे आणि मी पाण्याला खूप जास्त घाबरते. पण आता माझ्या चेहऱ्यावरनं तसं वाटत नसेल, पण मनामध्ये ती भीती रचतेच की अरे पाणी आहे, कारण आपल्याला पोहता येत नाही तर त्याच्यामुळे ती भीती राहणारच. आणि आपण असं 15 ते 20 मिनटामध्ये पोचलेलो आहोत मारंबल पाड्याला. आणि इथूनच आपण पुढे जाणार आहोत. पुढे कुठे जाणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगते. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ ही पूर्णपणे बघावी लागेल. आणि मला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजमध्ये नवीन नवीन ठिकाणी फिरण्याची, बघण्याची आणि माझा जो अनुभव आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. आणि मी आता पोचलेले आहे मंथन रिसॉर्टला. आज आमचं प्लॅनिंग होतं मंथन रिसॉर्टला जायचं. गरमी पण खूप होती, तर मग घेतलं एक निंबू सरबत एकदम चिल्डवालं. आणि आपण आता मंथन रिसॉर्टची तिकीटं घेऊन नाश्ता करून घेऊया. सकाळीच आम्ही निघालो होते, तर घरून नाश्ता केला नव्हता. आणि मंथन रिसॉर्टमध्ये सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं हाय टी इन्क्लुडेड आहे. आणि मी तुम्हाला आता दाखवते मंथन रिसॉर्ट पूर्ण किती मोठं आहे, किती ह्याच्यामध्ये स्लाईड्स आहेत. तर अराऊंड मी काउंट नाही केलं, पण अराऊंड एक 30 ते 40 राईड्स असतील. 4 ते 5 मोठे स्विमिंग पूल आहेत. लहान मुलांसाठी पण सेपरेट असे स्विमिंग पूल आहेत. रेन डान्स आहे, वेव्ह पूल आहे मोठा असा. एवढ्या साऱ्या राईड्स होत्या. पण आम्ही ज्या दिवशी गेले त्या दिवशी गरमी एवढी जास्त होती ना, की ते स्विमिंग पूलमधलं पाणी पण गरम झालेलं. रेन डान्समध्ये मात्र पाणी थंड थंड येत होतं. आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर तशी मला मजाच आली, कारण प्रत्येक वर्षी आम्ही एक ना एक रिसॉर्टला जातोच. मॅन्डेटरी असते रे, जायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मजा काय. आणि आता आपलं वेवपूलचं टायमिंग झालेलं आहे. इथे दुपारी 12:30 ते 1:30ला वेवपूल चालू होतो. 1 तासासाठी, सॉरी अर्ध्या तासासाठी चालू होतो. आणि आपण आता वेवपूलचा आनंद घेऊया. ये एकदम रिअलवाली वाटते. आणि ही बघा जलपरी कशी, आणि मागे बघा माझ्या आली 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 लाट आली, नाही आली. बघा किती छान, सगळे एन्जॉय करत आहेत मस्त. आणि माझ्या मागे जो एक ग्रुप आहे बघा, काय करतायत ते तुम्हाला माहिती आहे का? अरे आपलं दहीहंडी पथक कुठे पण जाऊ दे, मनोरे आणि थरावर थर लावणारच. देतो का सलामी? काय वाटते तुम्हाला? आणि ही दिलेली आहे सलामी. चलो 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 अभी रेन डान्स. आमच्या इथे असंच नाचलं जाते बाबा, जसं येते तसं नाचायचं, काही रिस्ट्रिक्शन नाही. स्टेप आल्याच पाहिजे. तुम्हाला जसं येते तसं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मनसोक्त नाचा.
आपण जेवायला जाऊया. आणि जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही असते बरं का. आम्ही तर नॉनव्हेज खाणारी लोक, आम्ही नॉनव्हेजच घेतलं. आणि मेनू होता चिकनचा, चिकनची भाजी, चिकन चिल्ली, राईस, चपाती, सलाड. आणि आम्ही गेले तेव्हा त्यांची डाळच संपली. या राईडमध्ये मी 2 वेळा गेली, बस झालं. कारण त्या मॅट घ्यायला मला लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं आणि एवढं आपल्याकडे टाईम नाही आहे. आणि ही अटकली मध्ये, कारण इथे पाण्याचा फ्लो त्यांनी कमी ठेवलेला, त्याच्यामुळे ती काय पुढे जात नव्हती लवकर. आणि आता मी तुम्हाला वरून व्ह्यू दाखवते या रिसॉर्टचा. तुम्ही माझ्या पाठी बघू शकतात, छान असा व्ह्यू दिसतो. तसं ओव्हरऑल बघायला गेलं तर मला मंथन रिसॉर्ट आवडला, पण आता प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असू शकते, प्रत्येकासोबत वेगवेगळं होऊ शकते, राईट. तर हा आहे माझा अनुभव. तसं चांगलंच आहे. आणि हा आहे किड सेक्शन. ही बादली तुम्हाला माहिती आहे का, ह्याच्यामधून आता पाणी पडेल आणि सर्व लोक धावत येतील. बघा, हा आली, वरून मस्त असं पाणी पडतो. सर्व लोक खूप एन्जॉय करत होती. आणि तसं बघायला गेलं तर सगळं चांगलंच होतं, फक्त गरमीमुळे जरा पाणी जास्तच गरम झालेलं. आणि आता आपण घरी जायला निघूया. मस्तपैकी रेडी होऊन आम्ही निघाले घरी जायला, परतीच्या प्रवासाला. परत आम्हाला रोरो फेरीने जायचं आहे. सो भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.